नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 28.1 मधील पुढील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. आफ्टर अलाविंग 20% डिस्काउंट ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ एन आर्टिकल, द शॉपकीपर अर्न 10% प्रॉफिट. इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड ॲट द प्रिंटेड प्राइस, व्हॉट वुड बी द प्रॉफिट पर्सेंट टू द शॉपकीपर. म्हणजे एक वस्तू आहे त्याच्यावर काय केलं, 12% डिस्काउंट अगोदर दिला आणि 12% डिस्काउंट दिल्यानंतरसुद्धा त्याला 10% प्रॉफिट झाला. त्याच्याऐवजी जर ही जर ओरिजिनल जी प्रिंटेड प्राईस होती त्याच्यावर जर सेल केलं असतं तर किती पर्सेंट प्रॉफिट झाला असता, असा क्वेश्चन आहे. आता 12% डिस्काउंट हा कशावर आहे, प्रिंटेड प्राईजवर. लेट प्रिंटेड प्राईस जर एक्स असेल, प्रिंटेड प्राईस एक्स असेल, डिस्काउंट काय आहे 12%, डिस्काउंट 12%, मग डिस्काउंट अमाऊंट इक्वल्स टू 12% ऑफ प्रिंटेड प्राईस. 12% ऑफ प्रिंटेड प्राईस इक्वल्स टू 12%, 12 अपॉन 100 इंटू एक्स इक्वल्स टू 12 इंटू एक्स अपॉन 100. आता इथं आपण कॅन्सल करूयात. हे 4 डिव्हिजिबल, हे पण 4 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा, आणि हे 4 2 4 5. म्हणजे काय आलं ते डिस्काउंट किती येईल, मग डिस्काउंट इक्वल्स टू 3x अपॉन 25. डिस्काउंट काय आलं 3x अपॉन 25. आणि जर हा जर डिस्काउंट असेल तर मग सेलिंग प्राईस काय असेल बघा. आता सेलिंग प्राईस इक्वल्स टू प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट. डिस्काउंट किती आला इक्वल्स टू काय येईल, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 इंटू एक्स मायनस 3x. म्हणजे काय येईल ते 25 मायनस 3, त्याला 22x अपॉन 25. ही काय आली सेलिंग प्राईस. काय आली आता सेलिंग प्राईस. आता बघा, या सेलिंग प्राईजवर काय झालं आहे, 10% प्रॉफिट मिळालेला आहे. या सेलिंग प्राईजवर 10% प्रॉफिट. आता बघा, प्रॉफिट इक्वल्स टू प्रॉफिट किती आहे 10%. आता प्रॉफिट 10% आहे, याचा अर्थ काय होतो, जर सेलिंग प्राईस 100 असेल, कॉस्ट प्राईस जर 100 असेल तर सेलिंग प्राईस काय असेल 110. म्हणजे 100 जर कॉस्ट प्राईस असेल तर सेलिंग प्राईस असेल 110. आता आपल्याला कॉस्ट प्राईस काढायची आहे, मग कॉस्ट प्राईस माहीत नाही, सेलिंग प्राईस काय आहे ही 22x अपॉन 25. रेशो ऑफ द कॉस्ट प्राईस इक्वल्स टू रेशो ऑफ द सेलिंग प्राईस. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. मग कॉस्ट प्राईस काय येईल, कॉस्ट प्राईस इक्वल्स टू काय होईल ते 22x अपॉन 25 इंटू क्रॉसमध्ये 100. आता डिव्हायडेड बाय काय होईल, हे 110. पण 110ने डिव्हाइड करणं म्हणजेच काय, त्याच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करणं. त्याच्या रेसिप्रोकल काय तो 1 अपॉन 110. आता बघूयात, 25 1 जा 25, 25 4 जा, 11 1 जा 11, 11 2 जा, इथे काय येईल परत 2 1 जा 2, 2 जा 4, हे 2 5 जा. ठीक आहे, हे काय आलं 4x अपॉन 5. 4x अपॉन 5 हे काय आलं आता इथे कॉस्ट प्राईस. ही आली कॉस्ट प्राईस. आता प्रॉफिट इक्वल्स टू, आता प्रॉफिट किती आहे याला, मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे सेलिंग प्राईस किंवा आता प्रिंटेड प्राईस. इथं आपल्याला काय करायचं आहे, ही प्रिंटेड प्राईस काढायची आहे. जर समजा त्यांनी काय सांगितलं, जर इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड ॲट द प्रिंटेड प्राईस, म्हणजे या प्राईजला जर सेल केलं असतं तर मग किती प्रॉफिट झालं असतं. तर प्रॉफिट इक्वल्स टू प्रिंटेड प्राईस एक्स मायनस कॉस्ट प्राईस ही 4x अपॉन 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4x म्हणजे 5x मायनस 4x, त्याला x अपॉन 5. हे काय झालं प्रॉफिट. हा काय आला आता इथे प्रॉफिट. आता आणि प्रॉफिट पर्सेंट काढायचं असेल आपल्याला, काय काढायचं आता प्रॉफिट पर्सेंट. पुढचा भाग काढायचा आहे
प्रॉफिट पर्सेंट. तर प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय, किंवा पर्सेंट प्रॉफिट इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे काय आहे, प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100 हा फॉर्म्युला असतो पर्सेंट प्रॉफिट काढायचं असेल तर. देअरफॉर आता आपल्या या ठिकाणी प्रॉफिट किती आला आहे, x/5. नंतर क्रॉस प्राईस किती आहे, 4x/5. मग 4x/5 ही डिवाइड आहे, मग ही डिवाइड म्हणजे काय करायचं, याच्या रेसिप्रोकली मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय येईल ते 5/4x, 5/4x इंटू 100 इंटू 100. आता इथे बघा, हे 5 कॅन्सल झाले, हे x हे 1 कॅन्सल झाले, आणि हे 4 1 जा 4, इथं काय आलं 25 इक्वल्स टू 25%. म्हणजे प्रॉफिट पर्सेंट किती आलं याच्यामध्ये, 25. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 6. द प्रिंटेड प्राइस ऑफ रेडीमेड ड्रेस इज 700. द शॉपकीपर यूज 10% डिस्काउंट ऑन इट. आता बघा, इथं लगेच आपल्या लक्षात येईल की 700 आहे आणि डिस्काउंट 10%, तर किती येईल तो 70. ओरली पण आपण एक इथं सॉल्व करू शकतो. टू क्लिअर द ड्रेसेस ई फर्दर गिव डिस्काउंट ऑफ 10% ऑन द रेड्यूस प्राईज. जी रेड्यूस प्राईज आहे त्याच्यावर परत काय केला, 10% डिस्काउंट दिला. फाइंड द सेलिंग प्राईज अँड ऑफ द ड्रेस अँड द डिस्काउंट गिवन ऑन इट. आता हे ओरली कसं करता येईल, ओरली कसं करायचं ते एकदा बघूयात. की पहिल्यांदा प्राईस काय होती, प्रिंटेड प्राईस 700, त्याच्यावर डिस्काउंट दिला 70, डिस्काउंट दिला 70. मग आता नवीन जी प्राईज आहे ती काही होईल, 700 मायनस 70, त्यानंतर 630 झाली रेड्यूस प्राईज. आणि त्या रेड्यूस प्राईज परत काय केलं, आणखी 10% डिस्काउंट दिला. कशावर, 630वर. आता तो किती असेल, 63. मग तो किती येईल, मग 630 मायनस 63, 567. ठीक आहे. याप्रमाणे ओरली सुद्धा तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन करू शकता. तर आपण इथं थोडं मेथडने बघूयात. प्रिंटेड प्राईज इक्वल्स टू 700. देअरफॉर डिस्काउंट अमाऊंट, मी तर मुद्दाम डिस्काउंट अमाऊंट असा शब्द वापरतो आहे, कारण हे डिस्काउंट पर्सेंट आणि हे वेगळं आहे. 10% ऑफ 700 म्हणजे किती येईल ते, 10/100 इंटू 700, 0000 इक्वल्स टू 70. याचा डिस्काउंट. मग सेलिंग प्राईस काय येईल, डिस्काउंट जर 700 असेल तर सेलिंग प्राईस काय येईल, मग 700 मायनस 70 इक्वल्स टू 630. हे काय झाली, सेलिंग प्राईस, किंवा जे आपण रेड्यूस केलेली आहे डिस्काउंट दिल्यानंतर ती झाली ही रेड्यूस प्राईस. आणि ह्या रेड्यूस प्राईसवर आणखीन काय केलेलं आहे, परत आणखी 10% डिस्काउंट दिला, परत आणखीन 10% डिस्काउंट दिलं. म्हणजे अगेन इथे घेऊयात, अगेन 10% डिस्काउंट ऑन रेड्यूस प्राईस. मग काय येईल तो, डिस्काउंट इक्वल्स टू 10% ऑफ रेड्यूस प्राईस इक्वल्स टू 10/100 इंटू 630, 0000 इक्वल्स टू 63. किती आला तो, 63. मग ह्या जर 63 आला तर मग नवीन प्राईस काय होईल, मग पहिला डिस्काउंट दिला 10%, परत नवीन किमतीवर परत 10% डिस्काउंट दिला. मग आता न्यू सेलिंग प्राईस काय होईल, मग ती याच्यावर इतका डिस्काउंट दिला, म्हणजे 630 मायनस 63 इक्वल्स टू 567. ही झाली आता आपली सेलिंग प्राईस. काय विचारलं, फाइंड द सेलिंग प्राईस ऑफ, आणि सेलिंग प्राईस आली ही 567, 567. आता इथे 567 फक्त एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला हे पुढचं डिस्काउंट नाही काढलं तरी चालतं, पण तरी आपण इथं काढूयात. मग आपली प्राईस काय होती, प्राईस 700, प्राईस काय होती 700, आणि तो आपण कितीला दिला, 567ला दिला. 56 दोन वेळेस डिस्काउंट देऊ, टोटल डिस्काउंट किती झाला, मग हा 133. 133. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 7. आपण उदाहरण सोडत असताना ओरलीच्या ट्रिक्स आणि रिटर्न असं दोन्ही पण बघत आहोत.
Question number 7. A shopkeeper gives 8% discount on the printed price of the mobile. 8% डिस्काउंट कशावर आहे? प्रिंटेड प्राईजवर आहे. इफ ही सेल्स अ मोबाईल 18,400 फ्रँक इट्स प्रिंटेड प्राईज. तर खूप सोपं आहे. बघा आता डिस्काउंट अमाऊंट काय असेल मग? बघा आता लेट प्रिंटेड प्राईज एक्स असेल, मग डिस्काउंट अमाऊंट काय येईल? 8% ऑफ एक्स. 8% ऑफ एक्स म्हणजे काय येईल? ते इक्वल्स टू 8/100 इंटू एक्स. इथं किती डिवाइड होईल? तर हे 2 ने इथं 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि खाली काय येईल? इथे 2 5 म्हणजे काय येईल? ते 25 2x/25x. हा काय झाला? डिस्काउंट. किती झाला हा डिस्काउंट? हां 2x/25. हा जर डिस्काउंट असेल तर मग सेलिंग प्राईस काय असेल? देअरफॉर सेलिंग प्राईस इक्वल्स टू प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट. प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राईस क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 25 मायनस 2 किती येईल? ते 23x/25. हे झालं आता सेलिंग प्राईस. आणि ही सेलिंग प्राईस किती आहे? इथं दिलेलं आहे. सेलिंग प्राईस ही किती आहे? 18,400. देअरफॉर 23x/25 इक्वल्स टू 18,400. देअरफॉर एक्स इक्वल्स टू एका स्टेपमध्ये घेऊया 18,400. हे इथं मल्टिप्लाय होतील आणि 23 हे इथं डिवाइड होईल. 23 1 जा 23 23 8 जा 184,000 इक्वल्स टू 8 इंटू 25. इथे काय होईल? 2 0 अगोदरच हे 25 8 जा 200. काय येईल ते मग? 20,000 इज द प्रिंटेड प्राइस. म्हणजे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 8. A shopkeeper marks his good 40% above the cost price but allows 40% discount for cash. What percent profit or loss? The profit or loss does he really? त्यांनी काय केलं? अगोदर त्याची मार्क प्राईस जी आहे ती 40%नी वर केली, वाढवली आणि नंतर मग त्याच्यावर काय केलं? 40% डिस्काउंट दिला नवीन वाढवलेल्या प्राईजवर. तर या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि तो पर्सेंट प्रॉफिटमध्ये किंवा पर्सेंट लॉसमध्ये आपल्याला काढायचा आहे. सपोज आता लेट कॉस्ट प्राईस 100 असेल. कॉस्ट प्राईस 100 असेल तर इन्क्रीज किती केली आहे? किती आहे? 40% इन्क्रीज केली आहे. म्हणजे ती जी मार्क प्राईस आहे ती किती होईल? मग सुरुवातीची मार्क प्राईस आपण 100 घेतली, त्याच्यावर 40% इन्क्रीज गेलं म्हणजे ती न्यू मार्क प्राईस किती होईल? 140. 140 आणि ह्या 140वर किती डिस्काउंट दिला? 40%. मग तो डिस्काउंट किती होईल? मग डिस्काउंट इक्वल्स टू 40% ऑफ 140. म्हणजे जी वाढवलेली प्राईस आहे त्याच्यावर डिस्काउंट दिलेलं आहे 40%. देअरफॉर इक्वल्स टू 40/100. 40% 40/100 हे झालं 0,000. 14 5 जा काय आलं? ते 56. म्हणजे डिस्काउंट किती आला या ठिकाणी? 56. आता बघा इकडे हा झाला डिस्काउंट. मग ह्या डिस्काउंट जर 56 असेल तर ते आर्टिकल, ते वस्तू कितीला विकली असेल? मग आता काय करू आपण? इथं सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस इक्वल्स टू सेलिंग प्राईस फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. सेलिंग प्राईस इक्वल्स टू आपली ही जी प्राईस होती ही 140 मायनस 56 डिस्काउंट. आता हे सबट्रॅक्शन केलं इथं 4 आणि इथे काय येतील? 80. सेलिंग प्राईस काय झाली आता? 84. कॉस्ट प्राईस काय होती आपली? सुरुवातीची जी प्राईस होती ती होती 100वर आणि नंतर सेल कितीला केलं? मग आता 84ला. मग याच्यामध्ये प्रॉफिट होईल का लॉस होईल? तर याच्यामध्ये काय होईल? लॉस.
लॉस किती होईल मग तो इथे 84%. जर आता इथं सबट्रॅक्शन करायची गरज नाही. 84 लॉस ठीक आहे. 100 - 84 केलं तो किती आला 16. ओव्हरहीलसुद्धा करता येतं. तो किती आला 16% काय झाला याच्यामध्ये लॉस. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4.